नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 24. इकडे आराध्याला 2 तासांनी स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. अजूनही ती शुद्धीत आली नव्हती. सर्व रूममध्ये तिला बघण्यास आले तर आराध्या निश्चित बेडवर पडून होती. आपल्या मुलीला असं बघून विजयरावांना भरून आलेलं, पण त्यांना प्रियताईंनाही धीर द्यायचा होता. म्हणून ते स्वतःला सांभाळून प्रियताईंना सावरत होते. नर्सने सांगितल्यावर सर्वजण आराध्याला बघून रूम बाहेर आले. शीतलताई आराध्याला खायला काही लागेल म्हणून घरून तिला टिफिन बनवून आणण्यासाठी गेल्या. सोबत आणि रियालाही घेऊन गेल्या. पायलचे कॉलेज असल्या कारणाने विजयरावांनी तिला दुसऱ्या दिवशी सकाळीच मुंबईला पोहोचवण्यासाठी सोय केली. ह्या परिस्थितीत आराध्याला सोडून जाण्यास तिचे मन मानत नव्हते, पण जाणेही गरजेचे होते, कारण तिची ट्युटोरियल एक्झाम सुरू होणार होत्या. आराध्याची तब्येत ठीक असल्या कारणाने ती पण आडेवेळे न घेता जाण्यास तयार झाली. आकाशला सांगून विजयरावांनी तिला पोहोचवण्याची सोय केली होती. डॉक्टर्सने सांगितल्याप्रमाणे आराध्या शुद्धीवर येण्यास 8 तास तरी लागणार होते. प्रियाताई तर सतत तिच्या उशाशी बसून होत्या. तर अभि, सोबतराव, विजयराव आणि विकासराव हे पण हॉस्पिटलमध्येच ती शुद्धीवर येण्याची वाट बघत होते. बराच वेळ झाला होता. कुणीही पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता. आराध्याच्या काळजीने सर्व अस्वस्थ होते. धोका जरी टळला असला तरी तिचं शुद्धीवर येणंही तितकंच महत्त्वाचं होतं. थोड्या वेळाने अभिने सर्वांसाठी कॉफी मागवली. विजयराव तर कॉफी घेण्यासाठीही तयार नव्हते. अभि विजयरावांकडे बघून म्हणाला, अंकल, हॅव सम कॉफी. विजयराव म्हणाले, नको बेटा. आराध्या अशा परिस्थितीत असताना माझ्या घशाखाली पाणीही जाणार नाही. अभि म्हणाला, अंकल, मला कळतंय तुम्हाला वाईट वाटतंय, पण ती शुद्धीवर आल्यावर तिला कळलं की तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुमच्या आराध्याला त्यापेक्षाही जास्त वाईट वाटेल, नाही का? सो हॅव इट. कॉफीचा कप पुढे करत अभि म्हणाला. जवळपास 7-8 तासांनी आराध्या शुद्धीवर आली होती. प्रियताईंना आपल्या लेकीला शुद्ध आलेली बघून खूप आनंद झाला. त्यांनी बाहेर जाऊन सर्वांना आराध्या शुद्धीवर आल्याचे सांगितले. सर्वजण आत आले तसं तिला छान स्माईल करताना बघून त्यांना अगदी हायस वाटलं. विजयराव म्हणाले, कसा आहे माझा बच्चा? आराध्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाले. आराध्या म्हणाली, युअर डॉटर इज ब्रेव्ह गर्ल पप्पा, सो डोंट वरी अबाउट मी. सी, आय एम परफेक्टली फाईन. आणि मग प्रियाताईंकडे वळाली. प्रियाताईकडे बघत म्हणाली, हे प्रिया, आय हेट टीयर्स. अगदी राजेश खन्ना स्टाईलमध्ये बोलली ती. प्रियाताईंनी जवळ येत तिला कुरवाळले आणि पुन्हा तिला असं बघून त्यांना हुंदका दाटून आला. आराध्या म्हणाली, हे माझी हनी बंच, बस कर ना यार, पूर येईल आता इथे. पहिल्यासारखी आराध्या बघून सर्वांना छान वाटत होतं. सर्व तिची विचारपूस करून बाहेर गेले. प्रियाताई तिच्या सोबतच होत्या. तेवढ्यात अभि आतमध्ये आला. अभि प्रियाताईकडे बघून म्हणाला, आंटी, तुम्ही घरी जाऊन आराम करा थोडा वेळ आणि दुपारण्यात आता, आणि डोंट वरी, मी थांबतो इथे मिस आराध्यासोबत. मी बाहेर डॅड, बाबा आणि अंकलला सांगून आलो आहे. तुम्ही सर्वजण जाऊन फ्रेश होऊन या, ओके? आराध्या म्हणाली, हो मम्मा, जा तू फ्रेश होऊन ये. आराध्याने सांगताच प्रियाताई उठल्या आणि तिच्या डोक्यावर हात फिरून चालल्या गेल्या. आता रूममध्ये फक्त आपला अभि, आराध्याच होते. अभि बेडच्या साईडला असलेला स्टूलवर बसला होता. अभि म्हणाला, हाऊ आर यू फीलिंग नाऊ? आराध्या म्हणाली, बेटर, मच बेटर. दोघांमध्ये कमालीची ऑकवर्डनेस होता. पण एकदा अभिने सुरुवात केली. अभि म्हणाला, तुमच्याबद्दल बाबांनी सांगितले सर्व, म्हणजे वाटलं नव्हतं की तुम्ही, आय मीन, हे असं डिटेक्टिव्ह वगैरे. तो काय बोलत होता त्याचं त्यालाही कळत नव्हतं. त्याला तिने आज मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढले होते आणि त्यामुळे जस्ट एक थँक्स म्हणावं तिला असं त्याला वाटत होतं. पण आताही नेहमीसारखंच ती समोर आली की चालला हा आपला तथापप किंवा म्यूट मोडमध्ये. आराध्या म्हणाली, का वाटलं नव्हतं? अभि म्हणाला, आय मीन, तुमच्याकडे बघून असं वाटत नाही, म्हणजे बघा ना,
तुम्ही अशा सुंदर नाजूक मनातच स्वतःला म्हणाला काय बोलतोय अभि. आणि इकडे आराध्या लाईक हाऊ डेवल इज बिहेविंग सो अपोजिट टू इट्स नेचर. अभि म्हणाला म्हणजे आय मीन तुमच्याकडे बघून वाटत नाही ना की तुम्ही फिजिकली एवढ्या स्ट्रॉंग असाल. आराध्या मनातच म्हणाली काय बोलतोय हा डेव्हिल, काहीच कळत नाही आहे. अभि मनातच स्वतःशीच म्हणाला काय बोलतोय अभि, जे बोलायचं आहे ते बोल, स्पीक डॅम इट. अभि स्टूलवरून उठून सरळ तिच्या बेडजवळ आला आणि दीर्घ श्वास घेत तिचा हात आपल्या एका हातात घेतला. तिच्याजवळ थोडा झुकून एक हात तिच्या गालावर ठेवून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला थँक्यू फॉर सेव्हिंग माय लाईफ. आराध्या त्याच्या त्या काळ्याभोर डोळ्यात आराध्या केव्हाच हरवली होती. त्याच्या एवढ्या जवळ येण्याने तिचे हार्टबीट तिला स्किप झाल्यासारखे वाटत होते आणि आज चक्क तो मिस व्हॉट एव्हर न बोलता तिला आराध्य म्हणाला होता. एक वेगळीच फिलिंग अनुभवत होती ती. बटरफ्लाय, ओनली बटरफ्लायज आर प्लेइंग इन हर स्टमक राईट नाव. आणि अभिची पण अवस्था काही वेगळी नव्हती. मुलींसोबत ऑलवेज डिस्टन्स मेंटेन करणारा, कुणासमोर न झुकणारा, नेहमी गुरमीत वावरणारा तो आज चक्क एका मुलीला थँक्स बोलतोय आणि तेही लाईक तिच्या एवढ्या जवळ जाऊन. त्याने हळूच तिच्या चेहऱ्यावर रुळणाऱ्या बटा त्याच्या हाताने तिच्या कानामागे सारल्या. अभि म्हणाला इज इट पेनिंग. हळूच तिच्या गालावर आपला अंगठा रब करत बोलला. ती आपली हिप्नोटाईज झाल्यासारखी खालीवर मान हलवत होती. अभि म्हणाला टेक अ रेस्ट, इफ यू हॅव एनिथिंग जस्ट कॉल मी, आय एम ऑलवेज देअर फॉर यू. ती फक्त त्याच्या डोळ्यात बघत होती. आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता दोघांनाही. मिस्टर डेव्हिल आणि मिस डेव्हिल आज इतक्या जवळ असूनही भांडत नव्हते हे विशेष. अचानक रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तसे खाडकन हे दोघंही भानावर आले. नर्स तिचा टॅबलेट घेऊन आली होती. अभि लगेच तिच्या जवळून उठून बाजूला झाला आणि आराध्या ती तर अभिकडे बघत पण नव्हती. आता जे झालं त्यामुळे दोघात खूप ऑकवर्डनेस आला होता. नर्स म्हणाली मॅम टेक धिस अँटासिड बिफोर अ मील अँड टेक अ रेस्ट. ती नर्स बोलत होती की तिचं लक्ष साईडला उभ्या असलेल्या अभिकडे गेलं. हो ही इज हिअर, आय मस्ट से युअर हजबंड इज व्हेरी केअरिंग माय चाइल्ड. नर्स तिच्याकडे बघून म्हणाल्या. आराध्या मनातच म्हणाली हजबंड, हे कधी झालं. आराध्या म्हणाली हो. नर्स म्हणाली अरे हे काय इथे उभे आहेत, अभिकडे पॉइंट करत बोलतात. आराध्या म्हणाली धिस डेव्हिल, आय मीन नो नो सिस्टर, ही इज नॉट माय हजबंड, ही इज जस्ट. काय सांगणार होती ती. नाव कुठे होतं त्यांच्या नात्याला. अजून तर मैत्रीचं नातंही नव्हतं त्यांच्यात. पण अभि मात्र ती काय बोलते याकडे कान देऊन ऐकत होता. आणि जशी ती बोलायची थांबली त्याचा हिरमोड झाला. ॲटलिस्ट तिने त्याच्या नात्याला मैत्रीचं तरी नाव द्यावं असं वाटत होतं त्याला. नर्स म्हणाली माय चाइल्ड, द वे ही इज होल्ड यू अँड केअरिंग फॉर यू व्हेन यू आर गोइंग टू हॉस्पिटलाइज बिकॉज ऑफ दॅट आय एम फीलिंग ही इज युअर हजबंड, सो सॉरी टू बोथ ऑफ यू. अभि म्हणाला नो नीड. नर्सकडे स्माईल करत बोलतो. नर्स म्हणाली टेक अ रेस्ट. एवढं बोलून त्या बाहेर चालल्या जातात. अभि म्हणाला टेक दॅट अँटासिड आय आणि आंटी येथील थोड्या वेळाने तुम्हाला टिफिन घेऊन. अँड बाय द वे इफ यू डोंट रिलेट विथ मी देन व्हाय यू डिफेंड मी फ्रॉम दॅट बास्टर्ड. थिंक वन्स हू आय एम, जस्ट वन्स, टेक केअर. आणि सरळ रागात बाहेर निघून जातो. ती त्याला ॲज अ फ्रेंड पण कन्सिडर करत नाही म्हणून त्याला वाईट वाटत होतं. आराध्या तो गेला त्या दिशेला बघत त्याच्या बोलण्याचा विचार करत असते. कुछ ख्वाहिशें अधूरी है इस इत्र की तरह जो सिर्फ महसूस हो पर दिखाई ना दे. काय होईल आता पुढे. आराध्या आणि अभिचं नातं पुढे काय नवीन वळण घेतं. आराध्याचं स्वप्न, तिच्या पप्पांची काळजी, या सर्व गोष्टींसाठी पुढच्या भागात नक्की भेटूया. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.